देशातील 1,10,00,000 केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. 8वा वेतन आयोग अखेर मोठा संकेत मिळणार का? रविवारी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026 ते 27 कडे संपूर्ण देशाचं लक्ष हे लागलेलं आहे. पगार वाढणार, पेन्शन वाढणार, हे सगळं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणातून स्पष्ट होणार का? दरम्यान सरकारवर मोठा दबाव केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रमुख संघटना CCGEW ही आक्रमक झाली आहे. 12 फेब्रुवारी 2026 रोजी देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे त्यांनी. 8वा वेतन आयोग, DA विलिनीकरण, अंतरिम सवलत, मागण्या मान्य नाही झाल्या तर 1 दिवसाचा संप सुद्धा हा अटळ आहे. कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या कोणत्या? तर 1 जानेवारी 2026 पासून 50% DA किंवा DR हा मूळ पगारामध्ये विलीन करा. 20% अंतरिम सवलत द्या. NPS, UPS रद्द करून OPS पुन्हा लागू करा. तसंच पेन्शनमध्ये कोणताही भेदभाव नको. अनुकंपा नियुक्तीवरील 5% मर्यादाही रद्द करा. पण खरी अडचण इथे आहे ती 8व्या वेतन आयोगाचा अहवाल मे 2027 पर्यंत येणे अपेक्षित आहे. म्हणजे पगारवाढ ही 2027 अखेर किंवा 2028 सुरुवातीला होऊ शकते. पण जर अर्थसंकल्पामध्ये स्वतंत्र तरतूद झाली तर ही प्रक्रिया वेगाने होऊ शकते. शेवटी प्रश्न एकच आहे की या अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे का? तुमचं मत काय हे कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा आणि अपडेटसाठी नक्की फॉलो करा.